30 मे 1922 लिंकन स्मारकाची स्थापना लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवलेले सरकार अशी सहज सोपी सुटसुटीत लोकशाहीची व्याख्या करणारे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे स्मारक 30 मे 1922 रोजी अमेरिकन जनतेला समर्पित करण्यात आले। आज कलाकार दिन विशेषच्या निमित्ताने आपण अब्राहम लिंकन यांच्या कार्याचा जागर करूया, पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा, कलाकार पेजला फॉलो करा। नमस्कार, मी तन्मय आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। अमेरिकेच्या इतिहासात अब्राहम लिंकन हे नाव मोठ्या आदराने घेतले जाते। ते अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानतेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य केले। त्यांच्या स्मृती जपण्यासाठी अमेरिकेच्या राजधानीत वॉशिंग्टन DC येथे लिंकन स्मारक बांधण्यात आले। हे स्मारक 30 मे 1922 रोजी अमेरिकन जनतेला समर्पित करण्यात आले। हे स्मारक केवळ एक वास्तू नसून ते राष्ट्रीय एकतेचे आणि मानवी स्वातंत्र्याच्या मूल्यांचे प्रतीक मानले जाते। अब्राहम लिंकन यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे बालपण खूप कठीण गेले। ते 9 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले, ज्यामुळे त्यांच्यावर मोठा मानसिक आघात झाला। त्यांनी फार कमी औपचारिक शिक्षण घेतले, पण त्यांना पुस्तके वाचण्याची खूप आवड होती। त्यांनी स्वतःच्या मेहनतीने पुढील शिक्षण घेतले आणि वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करून आपल्या प्रामाणिकपणा आणि धाडसाच्या जोरावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद मिळवले। लिंकन यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायक होते। त्यावेळी अमेरिका 2 भागात विभागली जात होती, एक गुलामगिरीला समर्थन करणारा आणि दुसऱ्या तिच्या विरोधात। लिंकन यांनी गुलामगिरी संपवण्यासाठी कठोर निर्णय घेतले। त्यांनी 1863 मध्ये इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन हा आदेश जारी करून अमेरिकेतून गुलामगिरीचे समूळ उच्चाटन केले। हा निर्णय इतिहासातील सर्वात मोठ्या सामाजिक सुधारणांपैकी एक मानला जातो, ज्यामुळे लाखो गुलामांना स्वातंत्र्य मिळाले। त्यांच्या कार्यामुळे अमेरिकेत समानतेच्या आणि मानवी हक्काच्या चळवळीला चालना मिळाली। लिंकन यांच्या लोकशाहीवरील विश्वास दृढ होता। त्यांनी म्हटले होते, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, म्हणजेच लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे चालवलेले सरकार हेच खरे लोकशाहीचे स्वरूप आहे। अमेरिकन गृहयुद्ध काळ म्हणजेच 1861 ते 1865 मध्ये त्यांनी देशाला एकत्र ठेवण्यासाठी जबरदस्त नेतृत्व केले आणि दक्षिणी राज्यांशी लढा देत अखंड अमेरिका निर्माण केली। लिंकन स्मारक हे प्राचीन ग्रीक मंदिरासारख्या शैलीत बांधले गेले आहे। त्यांचे संपूर्ण बांधकाम पांढऱ्या संगमरवरामध्ये आहे। स्मारकाच्या आत अब्राहम लिंकन यांची 19 फूट उंचीची भव्य मूर्ती बसलेल्या स्थितीत आहे। त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता, शांतता आणि आत्ममंथनाचे भाव दिसतात। या स्मारकाच्या भिंतींवर त्यांचे 2 प्रसिद्ध भाषणाचे उतारे कोरलेले आहेत, गेटिसबर्ग भाषण आणि दुसरे राष्ट्राध्यक्षीय भाषण। या भाषणामधून त्यांचे विचार आणि मूल्य स्पष्ट दिसून येतात। लिंकन स्मारकाचे ऐतिहासिक महत्त्वही खूप मोठे आहे। 1963 मध्ये प्रसिद्ध नागरी हक्क चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी याच स्मारकासमोर आय हॅव अ ड्रीम हे प्रेरणादायक भाषण दिले होते। त्यामुळे हे स्मारक नागरी हक्क चळवळीचेही प्रतीक बनले आहे। आजही हे स्मारक अमेरिकन लोकशाही आणि समानतेच्या मूल्यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। अब्राहम लिंकन हे एक महान नेते होते। त्यांनी अमेरिकेतून गुलामगिरी संपवून राष्ट्राला एक संध ठेवले। त्यांच्या कार्यातून आपण शिकतो की संघर्ष, प्रामाणिकपणा आणि लोकांसाठी झटण्याची भावना या गोष्टी कोणत्याही नेतृत्वाच्या मुळाशी असतात। लिंकन स्मारक हे त्याच थोर विचारांचे आणि कार्याचे स्मरण करून देणारे स्थान आहे। आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सत्य, न्याय आणि माणुसकीसाठी कार्य केले पाहिजे। ही विशेष माहिती जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।